बघा बाप्पा चालले फॉरेनला. सिंहाला फाडताना जो क्षण आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आहे हमरापूरला, गणपती बाप्पाचा माहेर घर ओळखल्या जाणाऱ्या गावामध्ये. आणि आज मी तुम्हाला हमरापूरमधली मोठे मोठे कारखाने आणि सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती, तसंच आपण पहिली सुरुवात करतोय तेच म्हणजे अथर्व आर्ट्सकडून. आणि कुठे आहे माहिती आहे अथर्व आर्ट्स. सर्व कॉन्टॅक्ट वगैरे मी जे कारखान्यात आता जाईन तिथं त्यांची सर्व डिटेल्स नंबर देईन. काही इन्क्वायरी करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉल करू शकता. जे काय आहे ते तुम्ही डायरेक्ट इन्क्वायरी करा. आणि आता आपण आहोत अथर्व आर्ट्समध्ये. हा आर्ट्स म्हणजे मुंबई गोवा हायवे आहे ना, तिथून जर तुम्ही येताय तर तिथून स्टार्टिंगलाच लागेल हा अथर्व आर्ट्स. ठीक आहे, नंतर आपण आतमध्ये जाऊ. असा म्हणजे आता जवळपास 2 महिने राहिलेत बाप्पाच्या आगमनासाठी. आणि ती ओढ लागलेली आहे की बाप्पाला आपण कुठल्या रूपामध्ये आपण घरी आणूया किंवा यंदा बाप्पा कसा असेल आपला, तीच सर्व आयडिया तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर व्लॉग पूर्ण बघा, कारण का हमरापूरमधल्या सर्व युनिक कारखाने आणि युनिक बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत. तर फुल व्हिडिओ बघा. आणि व्लॉगवर नवीन असेल किंवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे तुम्हाला 1-1.5 फुटापासून ते 12-13 फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्ती अवेलेबल होत आहेत. तर जाऊया पाठीमागे. बघा माझ्या बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. ही 6.5 फुटाची, किती 7 फुटाची असणार आहे. तर सर्व दाखवते तुम्हाला. ठीक आहे, चला जाऊया. हे बघा इथं आपले छत्रपती संभाजी महाराजांची बाप्पाच्या रूपात मूर्त दाखवण्याचा प्रयत्न केला. बघा सिंहाला फाडताना जो क्षण आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला वाटतं या वर्षीचा ट्रेंडिंग पॅटर्न असणार आहे, कारण का छावा मूवी गेल्या वर्षी आली होती जेव्हा बाप्पाचा सर्व हे होऊन गेला होता, म्हणजे सीझन बाप्पाचा. तर यंदाचा हा चालणारा पॅटर्न असणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा. आणि कलरसुद्धा नाही केला आहे, म्हणजे नवीन पॅटर्न आहे. हे बघा छत्रपती संभाजी महाराज की जय. हा पण नवीनच पॅटर्न आपल्याला बघायला भेटे. बघा व्हिडिओमध्ये बाप्पाच्या मूर्त्या आहेत ते मी जेव्हा बोलीन तेव्हा फास्ट दाखवेन. पण जेव्हा ती तुम्हाला मूर्ती दाखवायची असेल ती थोडी स्लोमध्ये दाखवेन, जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून
घेऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे तिथं किंवा तुमच्या जवळपास आता तुम्ही व्हिडिओ कुठून पण बघू शकताय. कुठून व्हिडिओ बघताय ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून समजेल आपले व्हिडिओ कुठं कुठं पोहोचतायत. आणि तिथं तुम्ही तसली मूर्त मातीमध्ये पण बनवू शकताय किंवा कशी पण तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे बनवा. त्याच मुलं मी बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या सध्या स्लो मोशनमध्ये दाखवेन. आपल्या कसं असते आखणी वगैरे कशी प्रॉपर लागते आपल्याला बघायला, तर त्या मुले मी एकदम स्लो मोशनमध्ये व्हिडिओ दाखवतोय. सुंदर व्हिडिओ तर सुंदरच मी करेन, काय टेन्शन. तुम्हाला एकदम डिटेलिंगमध्ये व्हिडिओ बघायला भेटणार आहे. अथर्व आर्ट्स एक्सप्लोर करून बाप्पाच्या मूर्त्या बघून आपण आलो एकदंत आर्ट्समध्ये. मोठा कारखाना आहे बघा. आणि कुठं आहे माहिती आहे? अथर्व आर्ट्सच्या समोरच मोठा कारखाना आहे बघा. आता आपण जाऊन एकदंत आर्ट्समधल्या डिस्प्लेला ठेवलेल्या बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, जाऊया. नंबर वगैरे तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवला आहे मी, तर जाऊया. हे बघा शेडमध्ये बाप्पाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत डिस्प्लेला. पण जी प्लॅस्टिक कवर लावला आहे तो जरासा रिफ्लेक्ट करतोय, त्याच्यामुळे थोडाफार येऊ शकते. पण तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पावसाच्या संरक्षण आणि उन्हापासून संरक्षणासाठी तो तसा केलेला आहे. तर बघूया आता. हे बघा आपल्याला 1-1.5 फुटापर्यंत साडू मातीचे गणपती पण भेटून जातील इकडे. कलर करायचे अजून बाकी आहेत. आणि जरी तुम्ही कुठलीही मूर्ती सिलेक्ट केलीत त्याला तुम्ही पाहिजे तसा कलर सिलेक्ट करू शकता, तुमच्याप्रमाणे पण होऊ शकते. त्यासाठी पण ठेवले असेल मूर्त्या अशा भरपूर पॅटर्न मध्ये आपल्याला गणपती बाप्पाचे रूप बघायला भेटतात. आणि पतंगवाली पण आपल्याला बघायला भेटले. पतंग आहे त्याच्यावरती बाप्पाची मूर्ती आहे. आणि तुम्हाला 1 ते 2.5 फुटापर्यंत साडू मातीच्या बाप्पाच्या मूर्त्या पण भेटून जातील इकडं. हे बघा सॅम्पलला आहे समोर आणि अजून येणार आहेत. अजून 2 महिने आहेत. तुम्ही इथे येऊन सांगू शकताय. नंबर समोर येत असेल, कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्ही. हे बघा कारखान्यामध्ये आपल्याला आई भेटले. आई नाव काय आपला? सरिता सकाराम भगत. किती वर्षापासून तुम्ही काम करता इकडं? पहिलाच वर्ष. आणि सध्या तुम्हाला काय दिलंय? मी करते हे वार्निश लावते, पण आता काम गरज आहे म्हणून पॉलिश करते. ओके ठीक आहे. आई आहेत आपल्या समोर मस्त बाप्पाला. हळूहळू सजावटीचं काम पण तुमच्याकडे येईल ना. ओके धन्यवाद. आहे आपल्याला ताई भेटले. ताई नाव काय आपला? सुषमा. ताई कुठून? जवळच आहे तिकडून आहे ताई. ताई काय करते सध्या? ताई पेंटिंग करते. पेंटिंगचं कार्य ताईकडे दिलेलं आहे. मित्रांनो आपण आता पोहोचलोय करण कला केंद्रामध्ये. आणि इथे तुम्हाला 1 फुटापासून ते 14 फुटापर्यंत मूर्ती बाप्पाच्या भेटून जातील. तर सर्व तुम्हाला मूर्ती दाखवतोय. आणि हे बघा एकदम युनिक पॅटर्न आणि एकदम सुंदर बाप्पाच्या मूर्ती इकडे बघायला भेटल्यात आपल्याला. सर्व काही तुम्हाला दाखवतोय. ही बघा हा एक युनिक पॅटर्न तुम्हाला बघायला भेटलाय. हा बघा
बघा मस्त मस्त युनिक पॅटर्न आपल्याला इकडे बघायला भेटलेत. मस्त प्रत्येक पॅटर्नचं आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटली बघा. साधारण 2-3 फुटाचे असतील. आणि हा बघा हा कापड लावलेला आहे, जयेशने धरून ठेवला आहे. धन्यवाद धन्यवाद. महादेव आर्ट्समध्ये आहोत आपण. महादेव आर्ट्समध्ये आहोत. नंबर वगैरे समोर येत असेल. पूर्ण काही तुम्हाला डिटेल वगैरे पाहिजे असतील तर समोर दिलेलं आहे, डायरेक्ट कॉल करून कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. कसं आहे माहिती आहे, अमरापूरचे जे कारखाने आहेत त्याने सोडून ते मेन रोडवरती आहेत. तर मी तुम्हाला असं एक सांगू नाही शकत की ॲक्च्युअली कुठं आहेत, कारण का आपण तर करंजाच एरियाला काय म्हणतात. आता तुम्हाला मगाशी स्टार्टिंगलाच ब्लॉगला म्हणालो, आता सध्या आपण कुठल्या एरियामध्ये आहोत माहिती आहे, जो मुंबई गोवा हायवे तिथून जर तुम्ही येत आहे ना, तर हे सर्व कारखाने तुम्हाला इथंच लागतील, याच बाजूला लागतील. ठीक आहे. आणि आता आपण पुढे जाणार आहोत रेल्वे पटरीपासून, म्हणजे उरणच्या दिशेला. तर असं आहे, कॉन्टॅक्ट करून येत जा. जे काय असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्टवरतीच समज. जर यातलं यायचं असेल तर तलाठी ऑफिस कुठं आहे त्याच्या विचारात. तलाठी ऑफिस कुठं आहे इकडं? कुठं इकडंच आहे. बघा तलाठी ऑफिस. ओके. अशी आपला साथी तर आपला कडक आहे ना, म्हणून काय टेन्शन. आता दुसरा पॅटर्न दाखवतो. हे वरती करूया काय? नाही, यो बांधलेला आहे ना. हा बांधलेला असू दे, नको. महादेव आर्ट्स आणि गौरी आरोही आर्ट्सच्या सुंदर मूर्त्या बाप्पाच्या बघून आपण आलो आहे आशिष आर्ट्समध्ये. म्हणजे रेल्वे पटरी क्रॉस केली आता आपण आणि मेन रोडवरती बाप्पा चालले फॉरेन. रस्त्यावरती आम्हाला एक सुंदर कारखाना दिसला, तिकडे थांबलो. एक डिस्प्लेला एकदम सुंदर मूर्त्या लावल्या, त्या तुम्हाला दाखवतो. गौरवाई बघताय, मस्त कोहली लुक मध्ये कोहली वेशभूषा केले बघा. ही बघा सुंदर मूर्ती, जगन्नाथपुरीचा असं देखावा दाखवलं पाठीमागं. मला वाटतं गेल्या वर्षी चिंतामणी बाप्पाचा पॅटर्न आहे हा बघा. सुंदर मूर्ती आहे. आणि माऊली कला केंद्र तांबडशेत नंबर वगैरे समोर आहे. आणि इकडं मला वाटतं शाडू मातीचे बाप्पा पण भेटत आहेत. हे बघा मित्र भेटलेत आपले. हे बघा अशी टिंगल करतात पूर्ण भेटल्यावर. बरोबर भेटण्यासाठी आलो तिथनं. ओके. नाव काय मित्रा? कला केंद्र पार्क. आणि मित्र तुझं नाव? सिद्धार्थ मोगल.
कुठून आलेत तुम्ही? अलिबाग हशिवरे. अलिबाग हशिवऱ्यावरून आलेत. म्हणजे इथं तुम्ही गणपती न्यायला आलोय. गणपती न्यायला आलेत तुम्ही. ओके, म्हणजे बघून कच्ची हा आपला टेम्पो आलाय तो बघा. टेम्पो आलाय का? म्हणजे तुम्ही तुमचा कारखाना तिकडे आहे? हा हशिवऱ्याला आपला पेंटिंगचा कारखाना. असं आहे, पेंटिंग का? म्हणजे इथून तुम्ही कच्चा घेऊन जाता आणि आपल्या अलिबागला नेऊन पेंटिंग करताय. ओ, मातीचे पण असतात आमच्या इथे. शाडू मातीचे पण असतात. टेम्पो बघा टेम्पो ते दोन्ही. आता काही मूर्ती विकत घेतलेल्या. चला, ठरलेला आहे तुमचा कारखाना काय? म्हणजे कशात ना बघता तुमचे कारखाना ठरलेला आहेत काय? कसा करता तुम्ही? मॉडेल आवडेल तशी घेऊन जातो. सिंगल 2 पीस असे असे. ओके, 5-6 जण ओळखीचे आहेत त्यांचे पण देतो. ओके, बरं वाटलं भेटून तुम्हाला. मित्रांनो, कधी कधी घरातले लहान मुलांचे हट्ट असते की आमचा स्वतःचा एक लहान बाप्पा किंवा लहान बाप्पाची मूर्ती ठेवायची इच्छा असते बारक्या मुलांची. तर त्याला पर्याय मी घेऊन आलो. त्याला पर्याय आहे रोहित आर्ट्स. बघा रस्त्यावरती सर, बघ रोहित आर्ट्स. आणि लहान बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इकडे पाहायला भेटतात. ज्या तुम्हाला मी आता लहान मूर्ती दाखवल्याच लहान मुलांसाठी, त्या तुम्हाला 500 ते 600 रुपयामध्ये भेटून जातील. म्हणजे आता एक कस्टमर आला होता, नेमका तो रोहित दादा काय कोणतरी होता, तो बाहेर आला आणि गाडीवर मी बसत होतो. तेव्हा अचानक त्यांची चर्चा झाली. तेव्हा मी ऐकला की 500 ते 600 रुपयामध्ये त्यांना भेटून जातील. कुठलीही ती लहान मूर्ती घ्या. लहान मूर्ती ना, त्याचं थोड्या मोठ्या साईजमध्ये होत्या त्या नाही, लहान मूर्ती. ठीक आहे, आता चला चाललोय तांबडशेत. रामकृष्ण हरी. हे बघा मित्रांनो, रोडवरून चाललो होतो आणि अजून एक आर्ट्सने आपल्याला इथं थांबायसाठी भाग पाडला. आर्यन आर्ट्स. जाऊन तुम्हाला त्यांच्या सुंदर मूर्त्या दाखवतो बाप्पाच्या. किती सुंदर आहे ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. ही बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा बाप्पाची, छोटीशी एकदम. आणि इथं पण भरपूर बाप्पाच्या मूर्त्या आहेत. नवीन नवीन पॅटर्नमध्ये, नवीन नवीन वेशभूषामध्ये आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटल्या.
हे किती फूट असतील? 1.5 फूट. याची साधारण प्राइस काय असू शकते? 4,000 याची सर्वांची ना? म्हणजे थोडीफार इकडे तिकडे होते ना? 19-20 होते. आणि खालती ज्या आहेत त्या 6,000-8,000. या साधारण किती हाईटच्या आहेत? 2 फुटाच्या आहेत. आणि आतमध्ये पण सेमच रेंज असेल ना? सेमच रेंज आहे. ओके, धन्यवाद. मस्त मूर्ती आहेत बघा. चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. सर्व यंदाचे नवीन बाप्पाच्या मूर्ती, सुंदर मूर्त्या, यंदाचे नवीन पॅटर्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हमरापूरमधला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा छोटे मित्र तिघं लाल झालेत. हमरापूरचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे काही तुम्हाला कुठले डिटेल्स वगैरे पाहिजे असेल जे कारखान्याच्या, तर तुम्ही समोर म्हणजे प्रत्येक जेव्हा जे कारखान्यामध्ये मी गेलो ते कारखान्याचे डिटेल्स, त्यांचे नंबर मी समोर दिलेले आहेत. त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकताय, व्हॉट्सअप करू शकताय. जर कुठली तुम्हाला मूर्त आवडली तर त्याचा फोटो काढून घ्या व्हिडिओवरून आणि त्यांना सेंड करा. आणि जो काय तुमची क्वायरी असेल, इन्क्वायरी करायची असेल ती तुम्ही त्यांना विचारू शकताय. तर हा व्लॉग इथंच एंड करूया. आणि थोडा अजून जवळ गेलो, 1 महिन्याने आपण परत एकदा राऊंड मारणार आहोत. कारण का अजून बऱ्याच ज्या मूर्त्या आहेत त्या पेंटिंग करायच्या. अशी संभाजी महाराजांची मूर्ती ती देखील मला कलर मारलेली बघायची आहे. ते एकाच महिन्याने आपण परत फेरी मारणार आहोत. तर चला आत्तासाठी इतक्याच. क्लायमेट बघा कसला झाला आहे. आणि अशा क्लायमेटमध्ये व्लॉग एंड करायला मला जाम मजा येते. तर व्लॉग एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिला टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.